कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोलायचं नाही म्हणजे याला काय अर्थ आहे? तुझ्या मनात माझ्याविषयी अजून राग आहे। अरे दादा, राग वगैरे सगळं समजू शकतो मी। मुळात घरातल्या मोठ्यांची नीट वागायला पाहिजे, नीट बोलायला पाहिजे, एवढी अक्कल नाही यांना। मी बाळा रडू नकोस, नको रडू। मला कळतंय तुला केदारच्या बोलण्याचं वाईट वाटलं ना, मी सॉरी म्हणते, रडू नकोस। काकूबा बघितलं ना कसे ओरडले काकाजी माझ्यावर। पप्पाजी पण असं नाही ओरडले कधी। म्हणूनच तर मी बोलले ना त्याला, पण तू बघितलंस ना, तो ऐकूनच घ्यायला तयार नव्हता। काकूबा काय सुरू केलंय काकाजीने अचानक? तेच तर ना, आता थोड्या वेळापूर्वी आमच्या बेडरूम मध्ये सुद्धा मला तो हेच सांगत होता। बघ किती रडतेय ती, किती वाईट वाटतंय तिला। प्लीज आता परत नको ओरडू तिला। सॉरी फाल्गुनी, खरंच सॉरी। मगाशी माझा आवाज वाढला, पण प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा। मी हे सगळं आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी सांगतोय। आणि झालं ना आता, किती दिवस आपल्या मनात राग ठेवून आपण वागणार आहोत? कधी ना कधीतरी हे विसरायला हवं ना। काकाजी पण केम, पप्पाजी तुमच्याशी जसं वागले ते तुम्ही विसरू शकता, आम्ही नाही। हो केदार, आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तू हे सगळं कसं काय विसरू शकतोस? मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, मी हे सगळं विसरलोय। आता तरी तुम्ही विसरा। केदार हे बघ केतकी, मला असं वाटतं की आपल्या घरात आपण सगळ्यांनीच आनंदाने, गुण्या गोविंदाने राहायला हवं। म्हणूनच झालं गेलं विसरून जा आणि दादाशी नीट बोला, नीट वागा त्याच्याशी। सॉरी काकाजी, तुम्ही मला काही पण बोला, पण मी पप्पाजीशी नीट बोलणार नाही। मला भीतीच वाटते काकूबा। पप्पाजीने तुमच्याशी जसं केलं तसं तेजस बरोबर केलं तर? तेजस तर त्यांचा सावत्र मुलगा आहे ना। अगं पण दादा तेजसला सावत्र मुलगा नाही मानत, अद्वैत तितकंच प्रेम करतो त्याच्यावर। केदार, कसं आहे ना, तेजस आणि हिच्या मनामध्ये भीती बसली, त्यामुळे ते भाऊजींशी नीट नाही वागू शकत। खरं तर माझ्याही बाबतीत तेच आहे। भाऊजी दिसले ना की 26 वर्ष मी कशी काढली आहेत ना, ते सगळं आठवतं मला। अरे पुन्हा तेच? केतकी, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपेक्षा दादा वयाने मोठा आहे, आणि आता या वयात त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्यामुळे व्हावा असं मला वाटत नाही। तेव्हा प्लीज त्याला माफ करा। हे बघ केदार, तुझ्या एवढं मोठं मन आमचं नाहीये, मी नाही माफ करू शकत। मी पण नाही। पुन्हा तेच? अरे काय नाटकं चालवली आहेत तुम्ही? अजून किती वेळा सांगितल्यानंतर कळणार आहे तुम्हाला? हे बघ, दादा माझा मोठा भाऊ आहे, आणि माझ्या मोठ्या भावाला या घरात त्रास झालेला मला चालणार नाही। मी ते खपवून घेणार नाही, कळलंय? इतक्यांदा समजावूनही पुन्हा पुन्हा तेच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।